रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या प्रियंशीचा वाढदिवस आहे. बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई भवानी तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो. आज आता निघालोय आपण लाल्याला आणि वहिनीसनी सोडायला उंब्रजला. ती जाणार आहे तर विमानानं राजस्थानला. आता विमानानं जायचं म्हणल्यावर बॅगेचं वजनही करायला लागते. बॅगा वजन करायला आणल्यावर ह्यो गडी बसलाय पासवर्ड खोलत. परत वजन करून बॅगा वगैरे घेऊन निघालो उंब्रजला त्याला सोडायला. गेल्या गेल्या लगेच लाल्याला भेटली बस. इथनं बसनं जाऊन परत पुण्यातनं फ्लाईट घेणार आहे. मग त्याला टाटा करून लगेच निघालो घराकडं. जाताना दुपारचं ऊन लय लागत होतं. मग जाताना म्हणलं फाट्यावर जरा थंडगार रस प्यावा. आता रस प्यायचा म्हणल्यावर महेश रसवंती गृह एक नंबर क्वालिटी. मग गेलो की तिथं. गेल्या गेल्याच मालकानं हसत हसत स्वागत केलं. ह्यो माझा क्लासमेटच आहे. जिथं स्वतः मालक धंद्यावर काम करतो ना, तो धंदा पुढं जातोच. गड्याकडं गर्दी लय असते, तरी पण तेवढ्या गर्दीत पण लगेच आम्हाला रस भेटला. ग्लास भरून मिळणारा रस हा फक्त तहान भागवत नाही, तर शरीरालाही ऊर्जा देतो. गरम उन्हात थकवा घालवायला यासारखं दुसरं काहीच नाही. ही वाक्य मी ChatGPTवरनं कॉपी केलंय, आपलं काय नाही यात. पण भावाचा ऊसाचा रस खरंच क्वालिटी लागत होता. रस पिऊन मग धरली वाट लगेच. जाता जाता म्हणलं कुरकुरे घ्यायचं आहे दुकानासाठी. मग थांबलो की कुरकुरे घ्यायला. मग कुरकुरे घेतलं सगळं आणि निघालो दुकानाकडं. दुकान उघडून कुरकुरे लावून घेतलं नीट. मित्रांनो, तुम्हाला कुठलं कुरकुरे आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा. त्याच्या कमेंटला जास्तीत जास्त लाईक असतील त्याला माझ्यातर्फे एक कुरकुरे गिफ्ट. बघूया उद्या कुरकुरे कुणाला भेटते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. राम राम.